शिवाय नमस्तुभ्यम। सूर्याचा होरा जो आहे तो सूर्योदयाच्या वेळी सकाळी सूर्य उगवताना पुढे 1.25 ते 1.5 तास असतो। तसेच वाराप्रमाणे ग्रहांचे होरे येतात आणि सूर्योदयाच्या वेळेला त्या दिवशी जो वार असेल तो वार ज्या ग्रहाचा असेल त्या ग्रहाचा होरा असतो। उदाहरणार्थ जर रविवार असेल तर रविवारी सूर्योदयासमयी सूर्याचा होरा असतो। सूर्य उगवतानाच्या वेळेला 1.25 ते 1.5 तास। ज्या जातकांना माणिक हे रत्न घालायचे आहे त्यांनी ते सूर्याच्या उगवण्याच्या वेळेला रविवारी सूर्याच्या होऱ्यात सकाळी सूर्योदयाच्या समयी 1.25 ते 1.5 तासाच्या दरम्यान घालावे। ज्यांना चंद्राचे रत्न धारण करायचे आहे, मोती हे रत्न धारण करायचे आहे, ते रत्न त्यांनी सोमवारी सूर्योदयाच्या वेळेला 1.25 ते 1.5 तास सूर्य ज्या वेळेला उगवेल, उगवण्याची जी वेळ असेल त्या उगवण्याच्या वेळेपासून पुढे 1.25 ते 1.5 तास धारण करावे। ज्यांना मंगळाचे पोळे रत्न धारण करायचे आहे त्यांनी ते रत्न मंगळवारी सूर्योदयाच्या समयी सूर्य उगवल्यानंतर पुढील 1.25 ते 1.5 तासात धारण करावे। ज्यांना 5वे रत्न धारण करायचे त्यांनी बुधवारी सूर्योदयाच्या समयी सूर्योदय होत असताना सूर्योदय झाल्यानंतर पुढील 1 ते 1.5 तासामध्ये घालावे। ज्यांना पुष्कराचे रत्न धारण करायचे ते रत्न त्यांनी गुरुवारी सकाळी सूर्योदय होत असताना 1.25 ते 1.5 तास सूर्योदय झाल्यापासून घालावे। आणि ज्यांना शुक्राचा हिरा अथवा उपल रत्न धारण करायचे त्यांनी शुक्रवारी सूर्योदय होत असताना सूर्योदय झाल्यापासून त्या 1.25 ते 1.5 तासात उपल रत्न धारण करावे। ज्यांना नीलम हे रत्न धारण करायचे त्यांनी शनिवारी सकाळी सूर्योदय होत असताना शनीचा होरा असताना 1.25 ते 1.5 तासामध्ये त्या घालावे। राहूसाठी शनीचा होरा उपयुक्त आहे। शनीच्या होऱ्यात राहूचे गोमेद रत्न धारण करावे। तर केतूसाठी म्हणजेच केतूचं रत्न आहे लसण्या, त्याच्यासाठी मंगळवारी मंगळाच्या होऱ्यामध्ये ते रत्न धारण करण्यास हरकत नाही, कारण राहू हा शनिवत आहे आणि केतू हा कुंजवत म्हणजे मंगळासारखाच प्रभाव देणारा आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम।